सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात चांगलेच आक्रमक झाले आहेत। सोलापूर शहराला रोज पाणीपुरवठा करण्याकरता राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिलेल्या 892 कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरात लवकर काढण्यासंदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे आग्रह धरलेला आहे। सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात समांतर जलवाहिनीला पूर्ण होण्यासाठी 89 कोटी रुपयाची मागणी मी त्या ठिकाणी केली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये 89 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ती समांतर पाईपलाईन पूर्ण देखील झालेली आहे। परंतु पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर एक बाब अशी लक्षात आली की शहराला रोज पाणी पुरवठा करणं अद्याप शक्य नाहीये। फक्त जे पाणी नदी वाटी येत होतं ते पाणी आता पाईपलाईन वाटी येत आहे। काही भागाला 3 दिवस आड तर काही भागाला 5 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 7 मार्चला त्यांनी सोलापूरच्या समतोल पाणी पुरवठ्यासाठी एक बैठक विधिमंडळाच्या वेळेस घेतली होती। त्यास त्यांनी 892 कोटी रुपयाला तत्वता मान्यता दिली होती। आज त्या 892 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेतनं सोलापूर शहराला नवीन 23 टाक्या बांधणे गरजेचे आहेत। 12 लाख सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बोलायला उभारलोय। सकाळी 10 वाजता आलोय। या ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं प्राधान्याने होणं गरजेचे आहे। स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।